यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात उत्साहात झाली असून सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 17व्या गळीत हंगामाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी कारखान्याचे मिल रोलर आणि मोळीचे पूजन करण्यात आले। इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा 17वा गळीत हंगाम 31 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शेतकरी आणि सभासद उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत मोळी पूजन करण्यात आले। या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे आणि संचालक मंडळ मंचावर उपस्थित होते। पूजनानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यंदाच्या हंगामात ऊस दरावरून राज्यात काही ठिकाणी आंदोलन सुरू असताना छत्रपती कारखान्याचा हंगाम सुरळीत सुरू झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। कारखान्याचे गाळप क्षमता वाढवून अधिकाधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे, अशी माहिती अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली। छत्रपती कारखान्याचा 17वा गळीत हंगाम सुरू झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून आगामी काळात कारखाना ऊस उत्पादकांना किती दर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। बापू, काय सांगाल, आज तुमच्या छत्रपती कारखान्याचा गळीत शुभारंभ संपन्न झालेला आहे, कशा पद्धतीने सभासदांना आवाहन कराल? आज बरेच दिवसानंतर आज कारखान्याचा गळीत हंगामाचा कार्यक्रम झाला। युनिट नंबर 1चा 17वा, युनिट नंबर 2चा 9वा गळीत हंगाम शुभारंभ झाला। हा कारखाना महाराष्ट्रातला तिसरा व पश्चिम महाराष्ट्रात पहिला कारखाना। आजचा कार्यक्रम होत असताना मला आनंद आहे, सर्व सभासदांनी भरून प्रतिसाद दिला आणि मला खात्री आहे हे संचालक मंडळ आदरणीय दादा, आदरणीय मामा, सर्व सभासद कामगारांच्या सहकार्याने हा कारखाना परत पहिले दिवस पाहिजे, परत पहिले सोन्याचे दिवस या कारखान्यात आल्याशिवाय राहणार नाहीत। आणि आमचं घोषवाक्य जबाबदारीने सांगतो, हा सहकारचा कारखाना आहे। आमच्या कारखान्यात जे शेतकरी ऊस घालतील त्यांना आमचं एकच सांगणं आहे, वजन चोख पैसे रोख, छत्रपतीला ऊस द्या बिंदूक। कारण अलीकडं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की 2-2, 3-3 किलोमीटरवरून काटे रिमोटनी ॲडजस्ट करता येतात। बऱ्याच ठिकाणी काय पंप असतील, काही धान्याचे असतील, वजन काटे असतील, तिथं अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात। त्यासाठी शेतकऱ्यांनी, सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी सहकाराचा ऊस घालावा, जिथं काटे करेक्ट तिथंच घालावा। यापुढे जाऊन मी असं म्हणेन, मी आता सभेत सांगितलं की छत्रपतीचा काटा 24 तासात कधी चेक करा आणि या काट्यावर सोनं वजन करा, तरी ह्यात काय फरक पडणार नाही, गुंजभरचा फरक पडणार नाही। असं आहे छत्रपतीचं कामकाज आहे। मला खात्री आमचा सर्व सभासद आम्हाला ऊस देईल आणि आज जरी पहिला ॲडव्हान्स जाहीर केला नसला तर इतर कारखान्याच्या मनाने कुठेही कमी असणार नाही, असे मी संचालक मंडळाच्या वतीने जाहीर वचन देतो। साधारण किती पहिला हप्ता भावा त्याच्या बाबतीत काय बापू? कारण पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे हा, आणि एक काळ होता की छत्रपतीच्या दारावरून पश्चिम महाराष्ट्रात एक काळ होता, पण आता एक तर आपल्या सगळ्यांना माहिती की साधारणपणे 10 वर्ष कारखान्याची निवडणूक झाली नाही। आता मागे काय झालं, आदरणीय दादा म्हणले तसं गंगेला मिळालं, पण त्यातून पण आम्ही नवीन उभारी घेतोय। छत्रपती परत झेपावतोय 71 वर्षाकडे। आज छत्रपती निश्चितपणे आम्ही 1-2 वर्षात समाधानकारक गाळप सभासदांनी साथ दिली, शेतकरी 12-12.5 लाख गाळप झाले, 11.25 पुढे रेकॉर्ड मिळालं, तर मला खात्री आम्ही यातून बाहेर काढून परत पहिल्या 3 मध्ये हा छत्रपती असेल याची संचालक मंडळाची आपल्याला खात्री देतो। आणि सर्व कामगार, सर्व अधिकारी वर्ग उत्तम प्रकारे काम करतोय। कामगारांना जे आहेत त्या कारखान्याने दिलेले, आणि मला अगदी ठामपणे खात्री आहे 5च महिने झाले हे संचालक मंडळ येऊन, मात्र आज माझा उत्साह द्विगुणित झाला। आमच्या जी सभासदांची अपेक्षा आहेत, अपेक्षेपेक्षा जास्त सभासद जमले। सकाळी आम्ही 8 वाजून सर्वच या ठिकाणी आहोत। सभासद सांगतात की आता कारखान्यात आम्हाला कुठेतरी नावारोप लागायला दिसते, कुठेतरी कारखान्यामध्ये एक जिवंतपणा दिसायला लागला। ह्या कारण सर्व संचालक मंडळ, सर्व अधिकारी अशा पद्धतीने चालले आहेत, त्यामुळे निश्चितपणे छत्रपतीचं भविष्य उज्ज्वल आहे। हार्वेस्टिंग यंत्रणाच्या बाबतीत काय तयारी बापू? तुम्ही आता हार्वेस्टरच्या तोडणीचा मुद्दा देखील सभेमध्ये मांडला, काय प्रश्न भेडसावतात पुढे भविष्याचा विचार करता? एक तर साखर कारखान्यामध्ये गव्हाणीत ऊस टाकल्यानंतर ट्रकमध्ये पोतं भरेपर्यंत सर्वत्र यांत्रिकरण झालेले, आता ऊस तोडीच्या बाबतीत मर्यादा आहेत। पूर्वी ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा नव्हत्या तिथले काही माझे गरीब शेतकरी बांधव ऊस तोडीचं काम करायचे, परंतु काळ सुधारला, सोबत आली, नवी पिढीचं ऊस तोडीचं काम करायला तयार नाही, आणि त्यासाठी इथून पुढे मशिनरीकडे आपलं वळायला लागेल। ऊस तोडण्यासाठी हार्वेस्टर आणायला लागतील। साधारण 22 वर्षापूर्वी छत्रपती कारखान्याने महाराष्ट्रात प्रथम हार्वेस्टर आणला आणि त्याचे आपण डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं। त्या पद्धतीने सगळ्यांना पुढे जायला लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाही।
आता आदरणीय दादांना म्हणून मी सांगितलं की आमचे सभासद, बँक आणि कारखाने यामध्ये आपण एक त्रिपक्षीय करार करू आणि हार्वेस्ट घ्यायला शेतकऱ्यांना मदत करू. हार्वेस्ट हा एकमेव उपाय आहे इथून पुढे ऊस तोडीवरचा. कारण मांजरा सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे मायावतीप्रमाणे 120 पेक्षा जास्त हार्वेस्ट झालेले आहेत आणि आता अजून ते 100 हार्वेस्ट घेऊ इच्छित आहेत. काही त्यांचे 8 ते 10 कारखाने आहेत, त्यापैकी काही कारखाने 100% हार्वेस्टवर चाललेले आहेत. त्या पद्धतीने करायला लागेल. इतर व्यवसायात तसं साखर व्यवसाय यांत्रिकरणाकडे जायला लागेल. जे सभासद या कारखान्याला ऊस घालणार आहेत त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई होणार आहे? नाही काय नाही, आम्ही त्या सभासदांना कारवाई करण्यापेक्षा त्याला विनंती करणार आहे त्या कारखान्यात ऊस घालावं म्हणून आणि मग खात्री ते घालतील.